आनंदी. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आपल्यासमोर आलेला आहे. प्रत्येक वेळेला मालिकेमध्ये आपण पाहतोय की युगंधर आपल्या नात्यांना जास्त महत्त्व देतोय आणि शिल्पाला या सगळ्यामध्ये प्रत्येक वेळेला माफ करतोय. पण या वेळेला मात्र परिस्थिती एकदम वेगळी घडलेली आहे. जो काही 4 लोकांमध्ये आनंदीचा अपमान झालेला आहे, त्या अपमानाच्या मुळे आता मात्र इकडे युगंधर पेटून उठलाय आणि पेटून उठलेल्या युगंधरने या सगळ्यामध्ये जे काही आता आनंदीच्या सोबत गैरवर्तन झालेलं आहे, त्या गैरवर्तनाचा असा काहीतरी बदला घेतलाय की त्यानंतर मात्र आता शिल्पाला तिची लायकी दाखवण्यात आलेली आहे आणि शिल्पाला या सगळ्यामध्ये मात्र आता स्वतःच्याच हाताने युगंधरने घराबाहेर काढायला निघालाय. जी शिल्पा माच करत या सगळ्यामध्ये मात्र आता अशा पद्धतीने करायला निघालेली आहे, ती शिल्पा मात्र आता आनंदीच्या पायाशी आलेली आहे. नक्की असं काय घडलंय? युगंधरने इतका मोठा निर्णय आता असा का घेतलाय आणि या सगळ्यामध्ये केलेल्या कारस्थानांची शिल्पाला कशी आणि काय शिक्षा मिळालेली आहे, सगळं सविस्तरपणे पाहूया छोटूसा व्हिडिओ. युगंधरने सांगितलेलं आहे, मुळातच आनंदी स्वतःहून असं कधी करू शकत नाहीये आणि तिच्यासोबत काहीतरी धोका झालाय. हो, मी मान्य करतो की येताना या सगळ्यामध्ये तिने एकदा विचार करायला पाहिजे होता, पण फक्त कपड्यांवरून एखाद्या बाईची संस्कृती ठरवणं हे कितपत योग्य आहे? म्हणजे आतापर्यंत आपण पाहिलंय की आता इकडे काहीही झालं तरी सुद्धा पेहरावावरून कुणालाही जज करू नये आणि म्हणूनच तुम्हाला तिच्या गळ्यामधलं मंगळसूत्र, तिच्या हातामधल्या बांगड्या, तिच्या पायामधली जोडवी हे सगळे दिसलेली नाही आहेत. पण मी या सगळ्यामध्ये एक सांगू इच्छितो की कपड्यांवरून जज करायचं असेल ना, तर या सगळ्यामध्ये मात्र आता कुणीही कपडे घालून त्याच्या आड काहीही करू शकतं. वाईट कृत्य जे आनंदी कधीच करणार नाहीये आणि तिला जर का इथून काढून द्यायची आता तुम्हाला काढायचं असेल तर मी सुद्धा हा अवॉर्ड स्वीकारणार नाहीये. आयोजक चांगलेच घाबरलेले आहेत आणि त्यानंतर मात्र आता आयोजक या सगळ्यामध्ये चांगलेच गडबडलेत आणि आयोजक मात्र आता युगंधरला सांगायला लागतात, काही झालं तरी सुद्धा तुम्ही अवॉर्ड घेतल्याशिवाय कुठेही जायचं नाहीये. काहीही झालं तरी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. तुम्ही या सगळ्यामध्ये मात्र आता मॅडमच्या सोबतीनेच अवॉर्ड घ्या असं म्हटल्यावरती मात्र आता युगंधर सांगायला लागतोय, कारण आत्तापर्यंत जे काही इथे आनंदीचा अपमान झालेला आहे तो अपमान मी आता सहन करणार नाहीये. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे सगळेच जण आनंदीला मात्र आता माफी मागतायत. माफ करा मॅडम, आमच्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे. आम्ही या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा खरं तर आता तुमची माफी मागतोय आणि तुम्ही आता अवॉर्ड फंक्शनसाठी स्टेजवरती चला असं म्हटल्यावरती आनंदी आता इकडे सगळ्यांना सांगायला लागते, नाही तुमचं बरोबर आहे. खरं तर या सगळ्यामध्ये आता इकडे तुमची ती नॅचरल रिॲक्शन होती, पण या सगळ्यामध्ये माझ्यासोबत जे काही झाले ना, त्यामुळे मी या सगळ्या चक्रव्यूहामध्ये अडकलेली आहे आणि त्याच्यामध्ये अडकल्या कारणाने मी आता हा असा म्हणजे असा ड्रेस घालून आलेली आहे. खरंच तुम्ही सगळ्यांनी मोठ्या मनाने मला आता माफ केलंत ना, हे सगळं मात्र आता माझ्यासाठी खूपच म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि मी या सगळ्यामध्ये तुमच्या सगळ्यांची पुन्हा एकदा माफी मागते असं म्हटल्यावरती पत्रकार सांगायला लागतात, मॅडम तुम्ही खरंच माफी मागू नका, माफी मागण्यासारखं काहीही झालेलं नाहीये असं म्हणत मात्र आता इकडे ते सगळेजण आनंदीला या सगळ्यामध्ये मात्र आता खूप ॲप्रिशिएट करतायत की या सगळ्यामध्ये आनंदी इतक्या चांगल्या प्रकारे सगळ्यांच्या सोबत आता वागत आहे. आणि हे सगळं पाहत असताना मात्र आता इकडे आनंदी खूप छान झाले, म्हणजे खूप आनंदीबद्दल सगळ्यांना खूप कौतुक वाटत आहे. बरं, हे सगळं झाल्यावरती युगंधर मात्र आता स्टेजवरती जायला निघालाय. स्टेजवरती जाताना तो आनंदीला विचारतोय, मला माहिती आहे की हे सगळं तू आता मुद्दाम करणार नाही आहेस, हे सगळं तुझ्यामध्ये घडवून आणण्यात आलेलं आहे. हे सगळं कुणी केलंय हे मला जोपर्यंत कळत नाही मी स्टेजवरती अवॉर्ड घेण्यासाठी जाणार नाही म्हणजे नाही. आता मात्र आनंदी खूप मोठ्या कश्मकशमध्ये अडकलेली आहे की आत्ता जर का शिल्पाताईंचं नाव सांगितलं तरीसुद्धा आणि नाही सांगावं तरीसुद्धा गोंधळ. यावरती मात्र आनंदीकडे कोणताही पर्याय राहिलेला नाहीये आणि आनंदी मात्र आता सांगायला लागलेली आहे की काहीही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये एकच गोष्ट सांगू इच्छिते आणि ते म्हणजे मी स्वतः हे केलेलं नाहीये,
मला आता इकडे म्हणजे शिल्पा ताईंनी हे सगळं करायला भाग पडले किंवा त्यांनी मला हे कपडे घातले आणि त्यानंतर कोणत्याही प्रकारचा मला अवधी दिलेला नाहीये आणि अवधी न दिल्या कारणाने मात्र आता हा सगळा प्रकार घडलेला आहे असं म्हटल्यावरती युगंधर चांगला चिडलाय। तडक तडक तिकडून तो स्टेजवरती जायच्या आधी शिल्पाला कॉल करतोय आणि तो शिल्पाला सांगायला आणि त्यानंतर तो आता लगेचच सांगायला लागतोय की एक गोष्ट लक्षात ठेव ताई, तू हे सगळं केलेलं आहेस ना, म्हणजे आनंदीला या ड्रेसमध्ये तू पाठवलंस ना। मी तुला फोन केला होता, फोन करून तुला मी विचारलं होतं की हे सगळं काय चाललंय आणि त्यावेळेला मात्र आता तू मला म्हटली होतीस की नाही मी तिला छानपैकी ड्रेस म्हणजे मी तिला छानपैकी पेशवाई साडी नेसवले आणि पेशवाई साडी नेसून मात्र आता या सगळ्यामध्ये मी स्वतः तिला पाठवते आहे असं तू मला म्हटली होतीस ना। मग असं जर का तू म्हटली होतीस मग तू असं का केलंस ते काही नाही आहे, मला माहिती आहे हे सगळं तू मुद्दाम केलेस। आनंदी तुला आता इकडे जावी अशी वाटत नव्हती म्हणून तू हे केलेस ना, पण एक विसरलीस की या सगळ्यामध्ये तुझ्या भावाची सुद्धा आता चार चौघामध्ये अब्रू निघणार आहे, ते काही नाही आहे। या सगळ्याची ताई तुला शिक्षा ही मिळालीच पाहिजे। आत्तापर्यंत मोठी म्हणून प्रत्येक वेळेला तुला जो काही मान दिला ना तो मान घेण्याची सुद्धा आता मोठेपणाची ताकद सुद्धा आपल्याकडे असली पाहिजे, जी ताकद तुझ्यामध्ये नाही आहे। आणि त्याचसाठी मी घरी यायच्या आधी चंबू गाबाळं आपलं बांधून गाठोडं तयार राहा, मी आल्यावरती मला आता तू या घरामध्ये अजिबात नको आहेस। काहीही झालं तरी सुद्धा आता इकडे या घरातून जाण्याची तुझी वेळ आलेली आहे। हे ऐकून मात्र धक्का बसलेला आहे तो म्हणजे स्वतः आता शिल्पाला आणि शिल्पा विचार करते हे काय युगंधर बोलून गेला, म्हणजे आता हा मला घराबाहेर काढणार, नाही हे सगळं थांबवायला पाहिजे। आणि आता शिल्पा विचार करते की या सगळ्याचं खापर आता इकडे म्हणजे विद्याधरच्या डोक्यावरती फोडायला पाहिजे। तोपर्यंत युगंधर सांगायला लागतो चल आनंदी आता इकडे अवॉर्ड फंक्शनसाठी आपल्याला जायचं आहे आणि त्यावेळेला मात्र आता अवॉर्ड फंक्शनसाठी जायचं आहे म्हटल्यावरती मात्र लगेचच इकडे आता आनंदी सांगायला लागते की मला असं वाटते की तुम्ही पुढे व्हा ना, मी या सगळ्यामध्ये अवॉर्ड फंक्शनसाठी अजिबात येऊ इच्छित नाहीये असं म्हटल्यावरती मात्र आता युगंधर तिला इकडे सांगायला लागतोय हे बघ काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुझ्याशिवाय अवॉर्ड फंक्शनच्या साठी आता म्हणजे अवॉर्ड घेण्यासाठी अजिबात जाणार नाहीये आणि म्हणूनच आता काहीही झालं तरी तू माझ्यासोबत यायलाच पाहिजेस असं म्हटल्यावरती मात्र आता आनंदी या सगळ्यामध्ये सांगते ठीक आहे मी येते। आणि त्यानंतर मात्र आता आनंदी अवॉर्ड घेण्यासाठी निघालेली आहे स्टेजवरती आणि स्टेजवरती आनंदीचा इतका सन्मान केला जातोय की आनंदीला या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे खरंच युगंधरच्या वतीने सगळेजण खूप ॲप्रिशिएट करतात कारण तिने युगंधरची बाजू सावरून धरत युगंधरला या सगळ्यामध्ये मात्र आता खूप छान पद्धतीने सगळ्यांच्या समोर एम्बॅरेस होण्यापासून इंग्लिश येत नाहीये असं सगळं ह्याच्यापासून वाचवलेलं आहे। मग त्यानंतर मात्र आता इकडे ज्या वेळेला आता पत्रकार विचारतात ती इंग्लिशमध्ये सगळं सांगते आणि त्यानंतर मात्र आता सगळेजण कौतुक करतात। खरं सांगायचं तर आता यांनी खरंच म्हणजे आपल्या नवऱ्याला कसं सांभाळून घ्यावं किंवा आपल्या नवऱ्याच्या सोबत आता कशा पद्धतीने करावं या गोष्टी खरं तर शिकाव्या त्या इकडे आनंदीकडून। आनंदीचं सगळ्या स्तरावरून कौतुक होतं आणि खरंच युगंधर सर तुम्ही जे काही म्हटलात ना त्या सगळ्यामुळे मात्र आता खरंच आम्हाला एकच गोष्ट लक्षात येते की या सगळ्यामध्ये तुम्ही आता म्हणजे खरंच आनंदीच्या बद्दल जे काही बोलताय ना ती गोष्ट खूप ॲप्रिशिएट करण्यासारखी आहे। युगंधर खरंच आनंदीचं ते कौतुक म्हणजे हे सगळं बघून भारावून गेलेलं आहे आणि युगंधरला या सगळ्यामध्ये मात्र आता खूपच छान वाटत आहे की खरंच आनंदी या सगळ्यामध्ये मात्र आता म्हणजे इतक्या पद्धतीने शिकलेली आहे सवरलेली आहे तरी सुद्धा मात्र आता आनंदीचं म्हणजे जे काही संस्कार आहेत ते खरंच खूप ॲप्रिशिएट करण्यासारखे आहेत। मग त्यानंतर मात्र आता लगेचच इकडे युगंधर घरी यायला निघालेला असताना अवॉर्ड घ्यायला झालेला असताना आनंदीचा पाय सटकतो, युगंधर तिला धरतो भर स्टेजवरती हे सगळं चाललंय आणि कुठेतरी युगंधरला मात्र आता आनंदीला दिसत नाहीये याची जाणीव झाल्यासारखी वाटते आहे, पण त्यावेळेला तो इतकं काही लक्ष देत नाहीये। आणि त्यानंतर मात्र आता युगंधर तिकडून निघालेला आहे। ज्या वेळेला युगंधर तिथून आता निघालाय आणि त्याच वेळेला युगंधर थेट घरी आलेला आहे। जेव्हा युगंधर घरी आलाय आणि त्याच वेळेला युगंधर मात्र आता जेव्हा विचारतोय शिल्पाला आणि त्यावेळेला मात्र आता ताई आत्तापर्यंत मी कधीच या सगळ्यामध्ये मात्र आता तुझ्यावरती असा डाऊट घेतला नाही किंवा आता मी कधीच हे सगळं केलेलं नाहीये,
पण आज जे काही तू केलंयस ना, ती गोष्ट अजिबात मला इकडे पटलेली नाहीये. तू या सगळ्यामध्ये आता इकडे माझा विश्वास गमावलेला आहेस. आज तू या सगळ्यामध्ये जे काही केलंयस ना, ते फक्त आणि फक्त आनंदीला हे करण्यासाठी नाही, तर या सगळ्यामध्ये मला सुद्धा तू आता खूप त्रास दिलेला आहेस आणि या सगळ्यामध्ये मी आता तुला कधीच माफ करू शकत नाहीये, माफ करू इच्छित नाहीये असं म्हणत मात्र आता युगंधरने इकडे इकडे आता अशा पद्धतीने काहीतरी शिल्पाला धडा शिकवलाय. शिल्पा आलेली आहे ती म्हणजे आता स्वतः इकडे आनंदीच्या पायाशी, आनंदी मला माफ कर असं म्हणत तिने आता आनंदीचे पाय धरलेले